मेरे पीछे है तेरे पीछे दुनिया के आगे सारा जमाना है मेरे पीछे है तेरे पीछे दुनिया के आगे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त सारा जमाना है तेरे पीछे परे दीवाना है तेरे पीछे या सॉन्गवर त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक करा आणि करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग इंग्लिश एडिटिंग शिकवत असतो आणि व्हीएनचे QR कोड्स देत असतो. तर सोबतच मित्रांनो, या व्हिडिओचं लागणारं मटेरियल आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, जरा नाही वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला टेलिग्राम चालवून CapCut Pro ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. त्यानंतर आपल्या स्टोअरवर जाऊन सुपर VPN ॲप डाउनलोड करून त्याला ओपन करून सिंगापूरचे VPN कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करून त्यानंतर त्या न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचे. त्यानंतर आपला जो डाउनलोड केलेला जो बेटमार्काचा व्हिडिओ येतो तो इम्पोर्ट करून घ्यायचे. त्यानंतर ते त्या व्हिडिओवरती क्लिक करून ॲडवरती क्लिक केल्यानंतर इझिली ॲड होऊन जाईल. त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून तर एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हिडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून या एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हिडिओला झालेल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. त्यानंतर खाली स्क्रोल करून बीट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करून जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचे आहेत. तर तुम्ही सगळीकडे बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर बीट्स ॲड करून त्या बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. तर रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपल्या कोणत्याही इमेज रिप्लेस करून 2 बोटांनी मोठं करून घ्यायचे. त्यानंतर जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करून घ्यायचे. एकूण 14 बीट्स आहेत म्हणून 14 स्प्लिट पण 14च होतील. स्प्लिट केल्यानंतर सगळे तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे पुढे. तर मी सगळे स्प्लिट आणि बीट्स ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी सगळं स्प्लिट करून घेतलेलं आहे आणि बीट्स ॲड करून घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो 2 बोटांनी मोठं करायचं लेअरला. त्यानंतर पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन एनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली ॲड करायचे. त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती जाऊन इथे डेझर्ट राईट नावाचे ॲनिमेशन ॲड करून तिसऱ्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन रॉक राहिली 2 सेकंडच्या लेअरवरती जाऊन रॉक व्हर्टिकली ॲड करायचे. त्यानंतर 3 सेकंडच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये रॉक राहिली. त्यानंतर 3 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून डेझर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली पुढच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती जाऊन बाउन्स वन 5 सेकंडच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती जाऊन झूम वन नावाचं इफेक्ट ॲनिमेशन ॲड करून इथे 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती जाऊन वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती 14 सेकंडच्या स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं मागाच्याचा उलटा. त्यानंतर 17 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती येऊन स्ट्रेच अँड रिझॉर्ट नावाचे ॲनिमेशन ॲड करून 19 सेकंडच्या लेअरवरती येऊन वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून लास्टच्या लेअरवरती येऊन स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर आता या आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. ते इफेक्ट्स ॲड करण्यासाठी इथे खाली इफेक्टचं ऑप्शन बघायला भेटेल. या इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ते सगळ्यात पहिल्यांदा इथे यायचं 2 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपाशी. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर इथे लास्ट 3 नंबरला एक स्प्लिटचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून 3 लेअर मिरर नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचे. ते 4 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपर्यंत. त्यानंतर याला इथे यायचं ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल जो तो आपल्या इमेजनुसार ठेवायचे.
त्यानंतर ना त्याच बीटवरती येऊन व्हिडिओ वरती जायचं. त्यानंतर ना स्पार्कमध्ये येऊन स्पार्क 2 नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. इथे तो देखील मागाच्या बीटपर्यंतच ॲड करायचे. त्यानंतर ना 4 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करायचं. लवमध्ये येऊन मिनी रेनबो नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. ते एका म्हणजे पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आणखी आता बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना ट्रेंडिंगमध्ये आपल्याला एक इथे इन हर्ट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो ॲड करून घ्यायचे. त्या हर्टमध्ये आपला चेहरा दिसेल. तो देखील पुढच्या बीटपर्यंतच ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आणखी एकदा 4 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करून बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून तो आपल्या आपण ॲड होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर ना 9 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती येऊन 9 सेकंदच्या 10 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. तो देखील आपल्या आपण ॲड होऊन जाईल. त्यानंतर ना ते 9 सेकंद 12 फ्रेमच्या आसपास येऊन ते व्हिडिओ बॉडी इफेक्ट्सवर क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. तो जिथे संपेल ना तिथपर्यंत असं क्लोज करायचं. त्यानंतर ना ॲडजस्टवर क्लिक करून कलर जो तो आपल्या मर्जीनुसार म्हणजे कसं आपल्याला कसा हवा आहे तसं ठेवायचं आहे कलर. त्यानंतर ना पुढे जायचं इथे 13 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती. त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवर क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ऑप्शनल स्कॅन नावाचा इफेक्ट भेटून जाईल. तो ॲड करून म्हणजे जेवढ्यात क्लोज होतो ना तेवढंच ठेवायचं. त्यानंतर ना जिथे आता 14 सेकंद 10 फ्रेमपर्यंतच ठेवायचं याला. त्यानंतर ना 14 सेकंद 10 फ्रेमवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवर क्लिक करून ग्लोविंग लाईन्समध्ये यायचे. त्यानंतर ना इथे क्लब हर्ट्स नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. पुढच्या बीटवरती यायचं आता 22 सेकंद 22 फ्रेमच्या आसपास. त्यानंतर ना ते व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करून रेटरमध्ये जायचं आहे. रेटरमध्ये आल्यानंतर ना रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या लेअरपर्यंत ॲड करून घ्यायचे. 18 सेकंदवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन स्पार्कमध्ये जाऊन स्पार्क नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे व्हिडिओच्या लास्टपर्यंत. त्यानंतर ना 18 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन बटरफ्लायजमध्ये बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. तो आपल्या आपण ॲड होऊन जाईल. तर आता आपल्या व्हिडिओ जो बनवून रेडी होऊन जाईल. ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इझिली आपला व्हिडिओ जो आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर याच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओचे ट्युटोरियल पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय श्रीराम जय महाराष्ट्र.